गुड मॉर्निंग, मी स्वप्नाली. कधी कधी ना मला असं वाटतं एक 1 आवर के लिए के मस्त अकेले रहूंगी और एंटरटेनमेंट के लिए एक आध बिल्ली और डॉग पाल लूंगी. मज्जाच ना. पण नाही, नंतर मला आठवतं की मी एकटी नाही राहू शकत जास्त वेळ. म्हणजे ज्या दिवशी मी वर्क फ्रॉम होम करते ना, तेव्हा सुद्धा दुपारपासूनच मी वाट बघत असते की रूममेट कधी घरी येते. असो, आमच्या शेजारचा ना एक फ्लॅट रिकामा झालाय. तिथं साक्षी शिफ्ट होणार आहे. मग ती आल्यावर आम्ही तो क्लीन आहे का बघायला गेलतो. हो, ती मला सोडून दुसऱ्या रूम मध्ये जाणार आहे, पण असं ते शेजारीच आहे म्हणून काय नाही एवढं. फॅन नीट चालतोय का बघितलं, किचन वगैरे बघून आलो. नंतर आमची दुसरी एक न्यू रूममेट आली. ती बोलली की वाकडमध्ये एक एक्झिबिशन लागले, म्हणून आम्ही रात्री लवकर जेवण करून मग तिकडेच जायला निघालो होतो. चालत गेलतो आम्ही, कारण आमच्या इथून जवळच होतं. पण सौंदर्य हॉटेल पर्यंत गेलो तरी पण काय एक्झिबिशन सापडतच नव्हतं. आणि ठीक आहे, म्हणजे भारी आहे. खूप सारे क्रॉकरीज होते तिथं. शो पीसेस मस्त मस्त आहेत. स्कर्ट्स पण छान होते. पण आम्ही आधीच ठरवलं होतं की कपडे फक्त अजिबात घ्यायचे नाही. किचन मधले छोटे छोटे वस्तू होते. आणि आजकाल खरं तर मला असलीच शॉपिंग करायला जास्त आवडते. आणि या छान छान फ्रेम्स पण होत्या तिथं. त्यातली एक फ्रेम घेतली मी घरी घेऊन जाण्यासाठी. आणि रूममेटने तिच्या नवीन रूम साठी पायपुसणे घेतले. तुम्हाला जर ऍड्रेस पाहिजे असेल तर मी कॅप्शन मध्ये ऍड्रेस टाकते. आणि मेन म्हणजे इथं बुक स्टॉल पण आहे आणि सगळ्या प्रकारचे बुक्स आहेत तिथं. अशा प्रकारे मस्त एक फ्रेम घेऊन आणि ढिगभर टाइमपास करून आम्ही मग रिटर्न रूमवरती आलो.